नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र वेगवेगळ्या कारणांसाठी आणि हिंदू भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवींची 9 रूपे आहेत. नवरात्र नेमकी कशी साजरी करण्यात येऊ लागली याच्या 2 पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यांपैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रह्मदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाकार माजवायला सुरुवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. 9 दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा 10व्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. 9 दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठीच नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. 9 दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होते. त्यानंतर देवीने लंका विजयाचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर 10व्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला.